मीरा भाईंदरचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या पत्नीच्या कारनं एका ऑटो रिक्षाला धडक दिली आणि हा व्हिडिओ व्हायरल झालाय। पण केवळ त्यांनी धडक दिली हाच मुद्दा नाही, तर ही लॅम्बोर्गिनी आहे 5 कोटी रुपयांची आणि ती मेहतांनी त्यांच्या पत्नीला आपल्या वाढदिवशी भेट म्हणून दिली होती। 27 ऑगस्टला मेहतांनी ही भेट दिली आणि याच कारणानं 28 ऑगस्टला 7-11 शाळेसमोर उभ्या असलेल्या एका रिक्षाला या कारनं जाऊन धडक दिली। ही घटना घडली त्यावेळेस समजतंय असं की नरेंद्र मेहता हे स्वतःही त्या कारमध्ये होते, तर कार मात्र सुमन मेहता चालवत होत्या असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। मात्र अद्याप ऑटो रिक्षावाल्यानं पोलिसात तक्रार दिली नाहीये। आमदार नरेंद्र मेहता 7-11 ग्रुप ऑफ कंपनीचे मालक आहेत। मीरा भाईंदर पालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते आणि मग त्यावेळेस अपक्ष आणि राष्ट्रवादी यांच्या पाठिंब्यावर ते महापौर सुद्धा होते मीरा भाईंदरचे।